हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण वचनात जाण्यात अगोदर प्रार्थना करूया की त्या परमेश्वरात जसं आता प्रभू तुझी भक्ती घेऊ आणि जे काही गाणं घेऊ प्रभू, आज आम्हाला आजच्या या भक्तीद्वारे आणि आज येणाऱ्या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर, तुझ्या पवित्र आत्म्याने चालव. की त्या परमेश्वरा आजच्या ह्या वचनाद्वारे भक्तीद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे आणि प्रभू प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होऊ दे. येशूच्या नावात ही प्रार्थना मागते. आमेन. थँक्यू जीसस. प्रेज लॉर्ड. वचनात जाण्या अगोदर आपण एक स्तुती आराधनाचे एक छोटंसं गाणं घेणार आहोत आणि माझा विश्वास आहे की या गाण्याद्वारे जे मी स्वतः लिहिलेलं आहे ह्या गाण्याद्वारे ते तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद दे बाप्पा. तर आजचं जे वचन घेणार आहोत की परमेश्वराला शोधा आणि विश्वास ठेवा की बायबलमध्ये दिले शोधा तुम्हाला सापडेल आणि परमेश्वरची इच्छा आहे की आपण परमेश्वराला शोधावं. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण गाणं घेणार आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हे प्रभु, हे पिता, तुझे ढूंढती हूँ मैं यहाँ.
तू सापडणारा देव आहे, कारण तू जिवंत प्रभू आहे. या आपण आजच्या वचनाद्वारे आज आपण प्रभूची इच्छा काय आहे हे बघणार आहोत. आणि माझा विश्वास आहे का आजच्या ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला स्पर्श करणार आहे, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, कारण आपला जो देव आहे तो जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. तर बायबलमध्ये दिलेलं आहे यशाया 55 अध्यायमध्ये आपण वाचणार आहोत. यशाया 55 अध्याय यामध्ये 6व्या वचनात असं दिलेलं आहे, परमेश्वर सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा आणि तो जवळ असताच तुम्ही त्याला हाक मारा. दुष्ट आपले मार्ग आणि अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देवो आणि परमेश्वराकडे तो परत येऊ, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे का परमेश्वराने तुमच्यावर दया करावी? तुमची इच्छा आहे का परमेश्वराने तुमची हाक ऐकावी? होय, प्रभू स्वतः म्हणत आहे का तुम्ही मला शोधा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मनुष्य देवाला शोधेल आणि तो देवाकडे येईल आणि तो म्हणेल, हे प्रभू मला तुझी गरज आहे, प्रभू मी तुझ्याशिवाय मी कुठे जाऊ, हे प्रभू हे जीवन जगत असताना मला तुझी गरज आहे. बायबल सांगत आहे की होय, परमेश्वर स्वतः म्हटला की मला तुम्ही शोधा. आणि प्रभू म्हणतो की दुष्कर्म अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देवो. होय, कारण बायबलमध्ये दिलेलं आहे मनुष्याच्या कल्पना त्या देवाच्या कल्पना नाही, मनुष्याचे विचार ते देवाचे विचार नाही. आणि म्हणून जर देवाला शोधायचं असेल तर देवाच्या लेकरांनो सर्वात महत्त्वाचं आपल्या कल्पनांचा आपण दूर केला पाहिजे, आपले विचार आपल्यापासून दूर केलं पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे का प्रभू मला तुझी गरज आहे. आणि प्रभू तू आम्हाला वचन दिलेलं आहे की परमेश्वरला शोधा म्हणजे तो तुम्हाला सापडेल. होय, आज तुम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असाल, आज तुम्ही ज्याही त्रासामध्ये असाल, तुम्ही दुःखात असाल, टेन्शनमध्ये असाल, तुम्हाला तुमचं जीवन नकोसं वाटत असेल, तुम्ही म्हणत असेल की परमेश्वर माझी हाक ऐकेल का, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल का, परमेश्वर माझ्यावर दया करेल का? होय, प्रभू म्हणतो का मी तुमच्यावर दया करेल. होय, बायबलमध्ये दिलेलं आहे. अनुवादमध्ये आपण काढणार आहोत. अनुवादमध्ये 4 अध्यायमध्ये असं दिलेलं आहे का जेव्हा हे इस्रायल लोक बंदिवासात होते, जेव्हा बायबलमध्ये दिलेलं आहे प्रभूने त्यांना सांगितलं का जेव्हाही तुम्ही संकटात असाल, त्रासात असाल, तुम्ही मला शोधा आणि मी तुम्हाला सापडेल, मी तुमची प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून आपण वचनात जाणार आहोत. अनुवाद 4 अध्यायमध्ये परमेश्वर काय म्हणत आहे. जेव्हा तुम्ही त्रासात असाल, जेव्हा तुम्ही शत्रूच्या बंधनात असाल, जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वतःमध्ये पूर्ण त्रासलेले असाल, परमेश्वरचं वचन काय म्हणत आहे बघा. अनुवाद 4 अध्याय 29 वचन, परंतु तेथून तुम्ही परमेश्वर तुझा देव याला शोधाल. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तिथून तुम्ही तुमचा देव परमेश्वर याला जर शोधाल आणि जेव्हा तू आपल्या सर्व अंतःकरणाने, आपल्या सर्व जीवाने त्याला हुडकशील, तेव्हा ते तुला मिळेल. प्रेज द लॉर्ड. बघा, या वचनात दिलेलं आहे, प्रभूने वचन दिलेलं आहे का तू परमेश्वरला शोधशील. तेथून जिथे तू असशील, तिथून ज्या परिस्थितीमध्ये असशील तिथून तू म्हणशील, हे देवा मला तुला शोधायचं आहे, हे देवा मला तुझी गरज आहे, हे देवा मला पूर्णपणे तुझ्या उपस्थितीमध्ये घे, तुझ्या कृपेमध्ये घे, तुझ्या पंखाखाली घे. मला तुझा आश्रय हवा आहे, मला तुझा आधार हवा आहे. प्रेज द लॉर्ड. हो, बायबल सांगतं की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरला शरण जाणं कधीही चांगलं आहे. आणि जो कोणी परमेश्वरला शरण जातो तो कधी लाजवला जाणार नाही. होय, देवाच्या लेकरांनो, तो आपला निर्माण करता आहे, तो आम्हाला श्वास आत्मा पुरवणारा परमेश्वर आहे, तो आम्हाला कधी न सोडणारा देव आहे. कारण प्रभू अजून काय म्हणत आहे बघा, 30वं वचन, तू जेव्हा संकटात असशील आणि या सर्व गोष्टी तुझ्यावर येतील, तेव्हा पुढच्या दिवसात तू परमेश्वर तुझा देव याच्याकडे परतून येशील आणि त्याची वाणी ऐकशील. 31 वचन, कारण परमेश्वर तुझा देव कृपाळू देव आहे, तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही. तुझ्या पूर्वजांचा करार जो त्याने त्यांच्याशी शपथ वाहून केला तो विसरणार नाही. ही देवाची वाणी आहे, हे देवाचं शब्द आहे. प्रभू म्हणतो अंतःकरणापासून
तू माझ्या जवळ ये. तू जेव्हा संकटात असशील, सर्व गोष्टी तुझ्यावर येतील, तुझ्यावर आजार येतील, तुझ्यामध्ये जीवनात समस्या येतील, तुझ्या जीवनात अनेक टेन्शन्स येतील, अनेक त्रासामधून तुला जावं लागतील. प्रभू म्हणतो त्या दिवसांमध्ये तू देवाकडे जर फिरशील आणि तू जर त्याची वाणी ऐकशील, तर परमेश्वर काय म्हणत आहे, कारण तुझा देव कृपाळू देव आहे. किती लोक विश्वास ठेवत आहे की होय देव कृपाळू आहे, देव माझी हाक ऐकेल, होय देवाची नजर माझ्याकडे असेल, होय देव माझ्या प्रार्थनेकडे कान देईल. फक्त देवाला म्हणा की प्रभू मला तुला शोधायचं आहे, प्रभू मला तुझी गरज आहे. हो मी कंटाळली आहे माझ्या जीवनामध्ये, हो मी त्रासलेलो आहे माझ्या टेन्शनमध्ये, माझं जीवन मला नकोसं झालं आहे, पण देवा माझ्या जीवनामध्ये मला तुझी गरज आहे. कारण प्रभू म्हणतो जेव्हा तू संकटात असशील, सगळ्या गोष्टी तुझ्यावर येतील, तेव्हा तू आपल्या देवाकडे परतून ये आणि त्याची वाणी ऐक. तो परमेश्वर कृपाळू देव आहे, तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांचा करार जो त्याने त्यांच्याशी शपथ वाहून केला तो विसरणार नाही. देव आम्हाला कधीही अंतर न देणारा देव आहे, देव आमचा कधीही नाश न करणारा देव आहे. देव आमचा तो आपला करार जो शपथ वाहून आपल्या पूर्वजांशी जो केला, तो शपथ वाहून केलेला करार तो आठवणारा देव आहे. फक्त त्या देवाला म्हणा की प्रभू मला तुझी गरज आहे, मला तुला शोधायचं आहे. आणि म्हणून स्तोत्र संहिता काय म्हणतो आपण 40व्या अध्यायामध्ये पाहूया, कशा प्रकारे तो स्तोत्र संहिता लिहिणारा याने परमेश्वरला शोधलं आणि कशा प्रकारे त्याला आशीर्वाद प्राप्त झाला, त्याचं हृदय आनंदित झालं. स्तोत्र संहिता 40व्या अध्यायामध्ये आपण पाहूया 16 वचन. स्तोत्र 40 आणि 16 वचनामध्ये, जे तुला शोधतात ते सर्व तुझ्या ठाई आनंदित हो आणि हर्ष करत. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वरला शोधतात ते परमेश्वरच्या ठाई आनंद केल्याशिवाय राहणार नाही, ते परमेश्वरच्या ठाई हर्ष केल्याशिवाय राहणार नाही. होय, जे तुझे तारण प्रिय मानतात ते परमेश्वरला थोर मानला जावो असे निरंतर म्हणो. होय, जेव्हा आम्ही परमेश्वरला शोधतो त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनाचं महत्त्व कळतं, आम्ही जगामध्ये का आहोत हे आम्हाला कळतं. ओ जीवनाची सत्यता आम्हाला कळते, परमेश्वराचा प्रकाश आम्हाला मिळतो. ओ परमेश्वरामध्ये आम्ही का आहोत, देवाने आम्हाला का निर्माण केलेलं आहे, देव आमच्यावर कशी प्रीती करतो, देव किती कृपाळू आहे, देव आम्हाला सोडत नाही, देव आम्हाला अंतर देत नाही, देव आमचा नाश करत नाही, ते आम्हाला कळतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग बायबल सांगतं की खरोखर आम्ही देवाकडे पूर्ण विश्वासाने येतो. आमच्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवावर विश्वास ठेवून आम्ही देवाला हाक मारतो. प्रभू म्हणतो संकट समय मला हाक मार, मी तुझ्या जवळ आहे आणि त्या संकटातून त्या परिस्थितीतून मी तुला काढेल. कारण प्रभू म्हणतो की मी तुला अंतर देणार नाही. एकच गोष्ट, देवाला शोधणारे लोक पाहिजेत. बघा, जे शोधतात ते आनंदी होतात, त्यांचं हृदय हर्षित होतं आणि ते देवाच्या तारणाला प्रिय मानतात. आणि 17 वचन बघा, स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो, मी तर दीन आणि दरिद्री आहे तरी प्रभू माझी चिंता करतो. प्रेज द लॉर्ड. जो देवाला शोधतो तो देवाला ओळखतो का देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. प्रेज लॉर्ड. आज अनेक साक्ष आम्ही पाहतो की देव कशा प्रकारे देव प्रार्थना ऐकत आहे. होय, देव आपल्या लेकरांची हाक ऐकत आहे. होय, आपल्या लेकरांना तो स्पर्श करत आहे. हो, त्या संकटातून, त्या त्रासातून, त्या परिस्थितीतून जी वाईट असेल, जी त्यांना त्या सगळ्यात त्याच्यातून वैतागलेली असतील, त्या परिस्थितीतून बाहेर काढणारा देव आहे. कारण बायबल सांगतं की मृत्यूच्या खोऱ्यातून जरी तू जात असेल, होय बायबलमध्ये दिलेलं आहे, प्रभू म्हणतो का मी तुझ्या बरोबर आहे, मी त्या परिस्थितीतून तुला काढायला समर्थ आहे. आणि म्हणून स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो, मी दीन दरिद्री आहे, मी अशा परिस्थितीमध्ये आहे, पण मी हे जाणतो की माझा प्रभू माझी चिंता करतो, माझे सहाय्य आणि मला सोडवणारा तूच आहे. हे माझ्या देवा उशीर करू नको. होय, बायबलमध्ये दिलेलं आहे का परमेश्वर आपलं सहाय्य करणारा आहे, परमेश्वर आपली चिंता वाहणारा आहे, परमेश्वर आम्हाला सहाय्य करणारा आहे. आणि जेव्हा आम्ही
आम्ही जेव्हा देवाला शोधतो तेव्हा देवाची कृपा आम्हाला प्राप्त होते, देवाची प्रेमदया आम्हाला कळते, देव किती कृपाळू आहे ते आम्हाला कळतं. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की स्तोत्रसंहिता म्हणतो का मी धीर धरून परमेश्वरची वाट पाहिली. आज जर तुम्ही देवाला शोधत असाल, आज जर तुमची आशा देवाकडे लागलेली असेल, तर विश्वास ठेवा तुम्ही लाजवले जाणार नाही. कारण तो सृष्टीचा निर्माण करता आहे, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. आणि तो आम्हाला वचन देतो का मी तुला सोडणार नाही, मी तुला अंतर देणार नाही. आणि मग स्तोत्रसंहिता लिहिणारा 40 वचनात म्हणतो मी धीर धरून परमेश्वरची वाट पाहिली तेव्हा तो माझ्याकडे वळला. आज आम्हाला देवाला शोधायला वेळ नाहीये. आज आमच्या कामामध्ये, आमच्या समस्यांमध्ये, आमच्या चिंतांमध्ये आम्ही इतके सर्व पिडलेलो आहोत किंवा बांधलेलो आहोत. आम्हाला देवाला शोधायला वेळ नाही, आम्हाला देवाशी बोलायला वेळ नाही. आपण कशा प्रकारे देवाला शोधू शकतो? आम्ही प्रार्थनेत आपण देवाला शोधू शकतो, आम्ही वचनात देवाला शोधू शकतो, आम्ही विश्वासाच्या द्वारे देवाला शरण येऊ शकतो. वचन लिहिणारा, स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो तर मी धीर धरून परमेश्वरची वाट पाहिली. आणि मग प्रार्थनेत, वचनामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला धीर धरून देवाची वाट पाहणं गरजेचं आहे. कारण तो काय म्हणतो, तेव्हा तो माझ्याकडे वळला. प्रेज लॉर्ड. आज बऱ्याचदा तुम्ही एकदा प्रार्थना करत असाल, प्रार्थना करून घेत असाल, पण तुम्हाला कधी प्रार्थनेचं कदाचित तुम्हाला उत्तर मिळत नसेल. पण बायबलमध्ये दिलंय तुम्ही धीर धरायला शिका. स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो मी धीर धरून परमेश्वरची वाट पाहिली, तो माझ्याकडे वळला. आज आम्ही ते लोक आहोत जे परमेश्वराला शरण गेलेलो आहोत. आज आम्ही ते लोक आहोत जे परमेश्वराला शोधणारे लोक आहोत. होय, प्रभू म्हणतो परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंतच त्याला शोधा, तो जवळ असताच त्याला हाक मारा. प्रेज लॉर्ड. धीर धरून जेव्हा स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो की मी परमेश्वराची वाट पाहिली, तो माझ्याकडे वळला. तो परमेश्वर जिवंत देव, तुमच्याकडे वळणारा देव आहे, तो तुम्हाला पाहणारा देव आहे. आणि बघा वचनात काय दिलेलं आहे, मी धीर धरून परमेश्वरची वाट पाहिली तेव्हा तो माझ्याकडे वळला आणि माझी आरोळी त्याने ऐकली. त्याने मला नाशेच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तोच देव आज तुम्हाला नाशाच्या खाचेतून काढायला तयार आहे, तुम्हाला दलदलीतून काढायला तयार आहे. हो, कर्जामुळे तुम्हाला त्रासामध्ये तुम्ही जात असाल, कर्जामुळे तुम्ही कंटाळलेले असाल, कर्जामुळे तुम्हाला आत्महत्या करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावासा वाटत असेल. होय, आज तुमच्या संसारामध्ये तुझा पती तुम्हाला साथ देत नसेल, आज पती तुमच्याकडे पाहत नसेल, आज पती तुम्हाला त्रास देत असेल, किंवा तुमचे नातेवाईक तुम्हाला सोडून गेले असतील, तुमचे नातेवाईकांनी तुम्हाला टाकलेलं असेल, किंवा तुम्ही अशा प्रकारे एखाद्या पक्षघाती मनुष्या प्रकारे तुम्ही जगत असाल, तुम्ही अंथरुणाला खिळलेले असाल, देवाची वाट पहा. धीर धरून बायबलमध्ये दिले, मी धीर धरून देवाची वाट पाहिली आणि तो माझ्याकडे वळला आणि त्याने माझी आरोळी ऐकली आणि मला नाशाच्या खाचेतून, दलदलीतून त्याने मला बाहेर काढले, माझी पावले त्याने स्थिर केली. 3रं वचन, आणि आमच्या देवाला स्तवन हे नवे गीत त्याने माझ्या मुखात घातले आणि पुष्कळ लोक हे पाहून हे भय धरतील आणि परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतील. आमच्या मुखात त्याने नवे गीत गायले, नवे गीत ठेवले. प्रेज लॉर्ड. आज देवाची एकच इच्छा आहे की देवाच्या लेकरांनो, आम्ही देवाला शोधावं, आम्ही देवाला हाक मारावी, आम्ही देवाकडे वळावं. ह्या कठीण दिवसामध्ये, ह्या जगामध्ये चालणाऱ्या सगळ्या ह्या वाईट दिवसांमध्ये आम्हाला देवाची गरज आहे. प्रेज लॉर्ड. होय, बायबलमध्ये दिलेलं आहे का ज्या वेळेस इस्रायल लोकांना हे जेव्हा देवापासून दूर होते, अनेक संकटामध्ये होते, अनेक त्रासामध्ये होते, पण जेव्हा ते देवाजवळ आले, संकट त्यांच्यापासून दूर झाले. आपण वचनात बघणार आहोत. शेवटचं वचन घेऊया, 2 इतिहासामध्ये आणि 15 वचन. 2 इतिहास आणि 15 वचनामध्ये, या वचनामध्ये असं दिलेलं आहे, परमेश्वरचा वचन काय सांगत आहे आपण बघूया. 2 इतिहास 15वा अध्याय आणि 1 वचन. योदानाचा मुलगा अजर्या याच्यावर देवाचा आत्मा आला आणि तो आसाच्या भेटीला निघाला. बघा, आसा राजा होता आणि आसा हा राजा असताना त्याच्या राज्याच्या वेळेस बायबलमध्ये दिलंय का ज्या व्यक्तीवर परमेश्वराचा आत्मा होता
तो व्यक्ती या आसा राजाच्या भेटीला निघाला. आणि पुढच्या वचनात, आणि मग तो भेटीला निघाला आणि तो त्यांना म्हणाला, अहो आसा आणि सर्व यहुदा आणि बन्यामीन, तुम्ही माझे ऐका. बघा, हा अजर्या ज्याच्यावर देवाचा आत्मा होता, या आसा राजाच्या आणि लोकांच्या भेटीला निघाला आणि तो त्या लोकांना म्हणाला, अहो आसा, हे राजा आणि हे बन्यामीन लोक, हे इस्रायल लोक, हे यहुदी लोक, तुम्ही माझं ऐका. बघा तो काय म्हणत आहे, तुम्ही परमेश्वर बरोबर आहात तोपर्यंत तो तुम्हा बरोबर आहे. जर तुम्ही त्याला शोधाल तर तुम्हाला सापडेल. बायबलमध्ये दिलंय, या आसाच्या काळामध्ये हे लोक त्रासात होते, हे दुःखात होते, टेन्शनमध्ये होते, शत्रूच्या बंधनात होते, शत्रूच्या भयामध्ये होते. आणि देवाचा आत्मा ज्या भविष्यवाद्यावर होता, ज्या संदेष्टावर होता, ज्या देवाच्या सेवकावर होता, तो सेवक आसा आणि त्या राज्यातल्या लोकांची भेट घ्यायला निघाला. आणि तो लोकांना म्हणाला, याहो लोकांनो ऐका, हे राजा तू ऐक, जोपर्यंत तुम्ही देवाबरोबर आहात, देव तुमच्या बरोबर आहे. आणि जर तुम्ही त्याला शोधाल तर तो सापडेल, परंतु तुम्ही त्याला सोडले तर तो तुम्हाला सोडील. जोपर्यंत आम्ही देवाबरोबर आहोत तोपर्यंत देव आमच्या बरोबर आहे. कारण बायबलमध्ये दिलेलं आहे की जर आम्ही देवाला सोडू तर आज देवाच्या ठिकाणी सैतान आमच्या जीवनात जागा घेईल. सैतान आम्हाला स्वतःचं दास बनवून ठेवेल. बायबल सांगतं की बघा पुढच्या वचनामध्ये तो अजर्या हा देवाचा दास काय म्हणत आहे की तुम्ही देवाला जर सोडले तर तो तुम्हाला सोडेल. तिसरं वचन, का? कारण बराच काळ इस्रायलाला खरा देव माहीत नव्हता, शिकवणारा याजक नव्हता, नियमशास्त्र नव्हते, परंतु त्याने आपल्या संकटात जेव्हा इस्रायलचा देव याच्याकडे फिरून त्याला शोधले तेव्हा तो सापडला. बऱ्याच दिवसापासून बायबल सांगतं की असा सेवक नव्हता इस्रायल लोकांकडे, देवाचं वचन सांगणारा नव्हता, देवाकडे मध्यस्थी करणारा, प्रार्थना करणारा नव्हता, नियमशास्त्र कोणी शिकवणारा नव्हता, देवाची वचनं कोणी सांगणारा नव्हता, आणि हे लोक संकटात होते. पण बायबलमध्ये दिलेलं आहे का त्या संकटामध्ये जेव्हा त्याने अजर्याचं ऐकलं, अजर्याने सांगितलं का देवाला तुम्ही शोधा, जोपर्यंत तुम्ही देवाला शोधाल, देवाबरोबर तुम्ही राहाल, तोपर्यंत देव तुमच्या बरोबर राहील. आणि ते संकटात असताना त्यांनी ह्या अजर्या संदेष्टाचं देवाच्या दासाचं ऐकलं आणि बायबलमध्ये दिले. त्यांनी त्यांच्या संकटामध्ये परमेश्वराकडे ते फिरले. आपण वचन वाचत आहोत 2 इतिहास 15 अध्याय 4 वचन. परंतु त्यांनी आपल्या संकटात जेव्हा परमेश्वर इस्रायलचा देव याच्याकडे फिरून त्याला शोधले तो त्यांना सापडला. संकटात तुम्ही देवाला शोधायला शिका, तुमच्या आजारात तुम्ही देवाला शोधायला शिका, तुमच्या निराशात तुम्ही देवाला शोधायला शिका. बायबल सांगतं की मी स्तोत्रसहिता लिहिणारा होतो, की मी दलदलीमध्ये होतो, मी नाशाच्या खाचेमध्ये होतो, मी धीर धरून परमेश्वरची वाट पाहिली आणि तो माझ्याकडे वळला आणि त्याने मला दलदलीतून, नाशाच्या खाचेतून बाहेर काढलं आणि माझी पावले खडकावर स्थिर ठेवली. त्या देवाची इच्छा आहे आम्ही प्रभूला शोधावं. प्रेज लॉर्ड. बघा बायबल सांगतं की तेव्हा त्याने त्याला शोधलं आणि तो त्यांना सापडला. पुढचं वचन, आणि त्या समयात बाहेर जाणाऱ्याला, आत येणाऱ्याला काही समाधान नसे, देशातल्या सर्व राहणाऱ्यास फार त्रास होत असे. 6वं वचन, राष्ट्रावर आणि नगरावर उठण्याचा उठल्याने मोड होत असे, कारण देव त्यांना सर्व प्रकारच्या कष्टाने व्याकुळ करत असे. तुम्ही बलवान व्हा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कामाचं तुम्हाला प्रतिफळ मिळेल. त्या दिवसांमध्ये त्या देशावर संकट होते. बायबल सांगतं राष्ट्रांवर उठले होते, लोक एकमेकांचा द्वेष करत होते, ते शत्रूच्या बंधनात होते. पण बायबलमध्ये दिले का तुम्ही देवाला शोधा. बायबल सांगतं तुमचा हात गळू देऊ नका, तुम्ही प्रभूमध्ये बलवान व्हा, नक्कीच देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळेल. देवाच्या लेकरांनो, ज्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, तुमच्यावर देवाची नजर आहे. बायबल सांगतं परमेश्वराची एकच इच्छा आहे की जगातल्या लोकांनी परमेश्वरला शोधावं. आणि म्हणून एका वचनात आपण बघूया की प्रेषितांचं
कृत्य याच्यामध्ये आपण बघणार आहोत परमेश्वरची काय इच्छा आहे. आपण वचनात बघणार आहोत, प्रेषितमध्ये जाणार आहोत का देव आम्हाला काय म्हणत आहे. आपण प्रेषितांचं कृत्य 17व्या अध्यायामध्ये परमेश्वरची काय इच्छा आहे आपण बघणार आहोत. आज आम्हाला देवाने या जगामध्ये का ठेवलेलं आहे बघा. आपण 17व्या अध्यायामध्ये आणि वचन सांगत आहे 26 वचन. 17वा अध्याय प्रेषित कृत्य 17वा अध्याय 26 वचन. आणि त्याने एकापासूनच मनुष्यांची सर्व राष्ट्र पृथ्वीच्या साऱ्या पाठीवर राहण्यासाठी केली. बायबलमध्ये दिलेलं आहे त्याने एका मनुष्यापासून सर्व मनुष्यांचे राष्ट्र निर्माण केले. आणि बायबलमध्ये दिले की पृथ्वीच्या साऱ्या पाठीवर त्यांना राहण्यासाठी हे पृथ्वी केली किंवा राष्ट्र केले. आणि पुढचं वचन, त्यांचे नेमलेले समय, त्यांच्या वस्तीच्या सीमा त्यांनी पूर्वीच आखून ठेवल्या. बायबल सांगतं एक परमेश्वर आहे, एका मनुष्यापासून त्यांनी राष्ट्र निर्माण केले. त्यांच्या वस्तीच्या सीमा त्यांनी आखून ठेवल्या. जसं आम्ही भारतामध्ये असावं, कोणी अमेरिकामध्ये असावं, कोणी दुबईमध्ये असावं, कोणी नेपाळमध्ये असावं, हे राष्ट्र त्यांनी त्यांच्या सीमा त्या लोकांनी कुठे असावं, कसं असावं हे परमेश्वराने अगदी पूर्वीच नेमून ठेवलेलं आहे. का? 27 वचन, यासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपत कसे तरी त्याला मिळवून घ्यावे. प्रेज लॉर्ड. देवाची एकच इच्छा आहे, मनुष्याने चाचपत का होईना देवाला प्राप्त करून घ्यावे. म्हणून बायबल सांगते एका मनुष्यापासून त्याने सर्व राष्ट्र निर्माण केले. त्यांच्या वस्तीच्या सीमा त्यांनी पूर्वीच आखून ठेवून दिल्या. त्यांचे समय, ते कधी जन्माला येतील, त्यांचं या पृथ्वीवरचं जीवन कधी संपेल, सर्व काही परमेश्वराने अगदी मनुष्याला निर्माण करण्यापूर्वीच सर्व काही देवाने आखून ठेवलेलं आहे. व ते योजना करून ठेवलेल्या आहेत. एकच देवाची इच्छा आहे. 27 वचन परत वाचणार आहे, यासाठी की त्याने देवाचा शोध करावा. पुढचं वचन, म्हणजे त्याने चाचपत कसे तरी त्याला मिळवून घ्यावे, तरी तो आपणा कुणा एकापासून दूर नाही. प्रचला होय, देव कुणा एकापासूनही दूर नाही, पण देवाची एकच इच्छा आहे, त्या मनुष्याने मला शोधावं, त्या मनुष्याने मला ओळखावं. जो देव कधी अंतर देत नाही, जो देव कधी सोडत नाही, जो देव आम्हाला प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढायला तयार आहे, तो देव म्हणतो मला शोधा. मनुष्याने देवाला शोधावं ही देवाची इच्छा आहे. कारण पुढचं वचन, कारण आपण त्याच्यामध्ये जगतो आणि वागतो आणि आपण त्याचे आहोत. तसेच तुमच्यातील कित्येक कवींनी म्हटले आहे का आपण त्याचे वंश आहोत. प्रेज लॉर्ड. आपण देवाचे वंश आहोत आणि म्हणून देवाच्या वंशाने देवाला शोधणं गरजेचं आहे. पुढच्या वचनामध्ये 29, तर आपण देवाचे वंश आहोत म्हणून मनुष्याच्या चातुर्याने, युक्तीने कोरलेले सोने किंवा रुपे किंवा पाषाण यासारखा देव पण आहे असं आपण समजू नये. आपण अनेक वस्तूमध्ये देव पण शोधतो, पण बायबल सांगतं की त्या पूर्वीच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला. बघा 30 वचन, तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्याने पश्चाताप करावा. कारण त्याने एक दिवस असा नेमला आहे का त्यात तो आपल्या नेमलेल्या मनुष्याकडून न्यायीपणाने जगाचा न्याय तो करणार आहे. आणि याविषयी त्याला मेलेल्यातून उठवून त्यांना सर्वांस प्रमाण पटवले. एक दिवस असं असणार आहे का तो जगाचा न्याय करणार आहे. म्हणून बायबल सांगतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंतच त्याला शोधा. तो जवळ असताच त्याचा धावा करा. आणि नाही, मनुष्य आपल्या कल्पनांचा त्याग करो, तो परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याला विपुल क्षमा करेल. प्रेज लॉर्ड. देवाची एकच इच्छा आहे. जर आपण भारतामध्ये आहोत, जर तुम्ही ज्या ठिकाणामध्ये आहात त्या ठिकाणामध्ये चाचपत कसं का होईना देवाला शोधा. देवाला आम्ही शोधावं आणि देवाने आम्हाला विपुल आमच्यावर दया करावी, हे देवाची इच्छा आहे. ज्या परिस्थितीमध्ये असाल देवाला हाक मारा. व मी धीर धरून परमेश्वराकडे मी हाक मारली, मी परमेश्वराकडे मी वळलो आणि तो देव माझी प्रार्थना ऐकली. तो देव माझ्याकडे वळला आणि ते मला दलदलीतून, चिखलातून बाहेर काढलं आणि त्याने माझं पाय खडकावर स्थिर केले. आज देवाची एकच इच्छा आहे, मनुष्याने देवाला शोधावं. आणि म्हणून आम्ही सुरुवातीला गाणं घेतलं की हे प्रभू हे पिता तुझे ढूंढती हूँ मैं यहाँ, वो तूने ही कहा कि ढूंढो मुझे, ढूंढेंगे तो तुम
ढूंढूं अपनी राह दिखा, हे प्रभु हे पिता, तुझे ढूंढती हूँ मैं यहाँ. प्रभू देवा, आज वचनाद्वारे आम्ही पाहिले का तुझी एकच इच्छा आहे, चाचपत चाचपत कसं का होईना मनुष्याने तुला शोधावं आणि तुला प्राप्त करावं, कारण तू कधी कोणाला अंतर देत नाही, कधी कोणाला टाकत नाही. प्रभू, इस्रायल लोकांनी तुला शोधलं आणि बायबलमध्ये दिले का त्यांना सर्व संकटातून त्रासातून त्यांना बाहेर काढलं. आज आम्ही एकच म्हणत आहे या वचनाद्वारे, ज्या लोकांना दे बाप्पा तू आज बोललेला आहे त्यांना प्रभू हर एक संकटातून, हर एक त्रासातून, टेन्शनमधून त्यांना बाहेर काढ आणि प्रभू त्यांची पावलं खडकावर स्थिर कर आणि प्रभू त्यांना तुझा तारणाचा आनंद दे, कारण जितक्याने तुला शोधलं त्यांचं हृदय आनंदित झालं, त्यांना तू तारणाचा हर्ष दिला आणि तोच हर्ष, तोच आनंद तुझ्या लेकरांना मिळू दे. आज प्रत्येकाला या वचनाद्वारे तू बोलला, तुला धन्यवाद देते दे बाप्पा, आणि आज ती ऐकणारा प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावाची प्रार्थना मागते, आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू जीसस.